हॅलो, रांगोळी क्रिएटर रांगोळी चॅनलमध्ये मी अक्षय जोशी या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला श्री विठ्ठलांची रांगोळी काढून दाखवणार आहे। ही मूर्ती आपण ब्लॅक कलरची करणार आहोत आणि हायलाइट म्हणजे जिथे मूर्तीवर लाईट दिसेल तर आपण हायलाइट म्हणतो, ते हायलाइट आपण येलो कलरनी करणार आहोत। आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन रांगोळ्या बघायला मिळतील। आपल्याला हायलाइट म्हणून डायरेक्ट येलो शेड द्यायचा नाहीये, ब्लॅक आणि येलो आधी मिडल टोन देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हायलाइट म्हणून डायरेक्ट येलो वापरायचा आहे। आणि येलो वापरून झालं की आपण त्याच्यावर जसा लाईट आहे त्याप्रमाणे आपण व्हाईट रांगोळी वापरू शकतो। मूर्तीवर येलो हायलाइट नाहीये तर ब्लू पण हायलाइट आहे, त्यामुळे आपण ब्लू आणि ब्लॅक याचा हायलाइट आधी पहिल्यांदा बेस कलर देऊन त्याच्यावर आपण ब्लू कलर दिलेला आहे। आता देवाच्या कपाळावरचं गंध आहे ते येल्लो नुसतं नाही आहे तर येल्लो आणि ऑरेंजिश येल्लो असा आहे, त्यामुळे आपण येल्लो मिक्स ऑरेंज असा कलर आपण गंधासाठी वापरलेला आहे। कुठलीही रांगोळी असेल तर त्याला बॅकग्राऊंड करणं गरजेचं असतं, त्यामुळे तुमची रांगोळी दिसायला छान दिसते। तर या रांगोळीच्या कॉम्बिनेशनसाठी मी रेड, ऑरेंज, येल्लो आणि व्हाईट मिक्स पिंक असा बॅकग्राऊंडसाठी मी कलर घेतलेला आहे। आपल्याला ही रांगोळी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।